नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल तर आपल्या सर्वांचे लाडके ती म्हणजेच शरद पवार मित्रांनो यांची तब्येत म्हणजे त्यांना मित्रांनो ॲडमिट केलंय. तर नक्की काय झालंय तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहेच, तुम्ही थंबनेल बघितलं असेल आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पण देतो. तर आता सध्या ICU मध्ये आहेत का? तर ICU मध्ये नाही आहेत मित्रांनो. आणि आता सध्या तर ICU ची गरज नाहीये. तर आत्ता नक्की काय झालं आहे आपल्या शरद पवारांना? तर मित्रांनो एवढी काळजी म्हणजे करायची गरज नाही. आज सध्या मित्रांनो म्हणजे ICU मध्ये नाही आहेत. तर त्यांना मित्रांनो थोडासा कफ झालेले आहेत. कफमुळे मित्रांनो त्यांना श्वास घ्यायला थोडासा त्रास होतोय. त्याच्यामुळे आणि 2-3 दिवस बाहेर गेले तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे थोडंसं मित्रांनो त्यांना कफ म्हणजे हे झालं आणि आज सध्या चांगले आहेत. तर रिपोर्ट आणि आले नाही आहेत. नक्की रिपोर्ट आल्यावर कन्फर्म समजेल नक्की काय झालंय. ॲडमिट करायचं ICUमध्ये, ॲडमिट करायचंय का नाही करायचं. पण आज सध्या गरज नाही आहे बरं का ॲडमिट करायची. तर रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काय समजणार नाहीये मित्रांनो. पण एवढी मित्रांनो म्हणजे तब्येत बिघडली नाहीये. तर आता सध्या तब्येत आहे ना चांगली आहे. फक्त थोडंसं कफ झाल्यात आणि त्याच्यामुळे थोडंसं मित्रांनो ॲडमिट केलंय. थोडीशी तब्येत त्यांची बिघडलेली आहे त्याच्यामुळे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ देतो, तुम्ही व्हिडिओ बघा आणि लवकरच आपले शरद पवार हे बरे होतील. आणि आज आपल्याला एकदमच मित्रांनो व्हिडिओ आपण बघितल्या तर असं झाले आणि परत मित्रांनो मुंबईला नेणार आहेत आपल्या शरद पवारांना मुंबईमध्ये. तर आता सध्या नक्कीच बघा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ पण बघा, तुम्हाला देतो.